कार्तिक महिना. कार्तिक महिना हा स्नानासाठी आणि दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि यामुळे साधकाची सर्व पापे धुतली जातात. हे नियम पाळणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते. याशिवाय कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होत असते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या पानांनी श्री विष्णूंची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. याशिवाय कार्तिक महात्म्य वाचल्याने पुण्य लाभते. अशीच आज आपण एक कार्तिक महिन्याची कथा ऐकणार आहोत. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अशाच पौराणिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. एकदा नारद देवादिदेव भगवंताच्या दर्शनासाठी स्वर्गाहून द्वारकेस गेले. भगवंतांनी श्रीकृष्णाची पूजा करून कृष्णाला एक पारिजातिकाचे फूल अर्पण केले. कृष्णांनी ते फूल घेऊन रुक्मिणीला दिले. इतक्यात नारदांनी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली. भगवान कृष्ण सत्यभामेच्या गृही गेले. तेव्हा त्यांची सत्यभामेला दुःखी बघून त्यांनी विचारले. तेव्हा भगवान हसून म्हणाले, तुला कशापासून दुःख झाले आहे ते मला कळेल का? तेव्हा रागाने तिचे होठ थरथर कापत होते. अशी सत्यभामा म्हणाली की पारिजाताचे फूल मला न देता तुम्ही पारिजाताचे फूल मला न देता रुक्मिणीला का दिले? त्यावरती श्रीकृष्ण हसून बोलले, तूही माझी आवडती आहेस. तुलाही मी पारिजातिकाचे फूल नक्की देईन. नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरता सत्यभामेसह वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्गास गेले. स्वर्गात गेल्यानंतर तिथे जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजातिक वृक्ष श्रीकृष्ण द्वारकेस घेऊन आले आणि सत्यभामेला म्हणाले, हे घे पारिजातिकाचे वृक्ष तुझ्यासाठी. तू मला खूपच प्रिय आहेस. पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदांना म्हणाली, हे नारदा, श्रीकृष्णांचा आणि माझा केव्हाही वियोग होणार नाही असा काहीतरी उपाय मला सांगा. तेव्हा नारद म्हणाले, जे दान करावे त्याचाच उपभोग मिळतो. याकरिता कृष्ण दान दे, म्हणजे तुझा व त्यांचा वियोग कधीही होणार नाही. यावरती सत्यभामा थोडा विचार करून म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला श्रीकृष्ण दान म्हणून देते. नंतर नारद मुनी श्रीकृष्णांना घेऊन निघाले. तेव्हा सत्यभामा यानेच त्यांना विचारते, तुम्ही याच लोकी मला श्रीकृष्णांपासून वियोग देताय, मग परलोकी त्यांची प्राप्ती मला कशी होईल? तेव्हा नारद हसून म्हणाले, जर तराजूमध्ये श्रीकृष्णांना तोलून त्यांचे भारद्रव्य म्हणजेच सोने मला देशील तर मी यांना परत देतो. तेव्हा सत्यभामेने घरातील सर्व सोने सर्व दागिने वजनात घातले तरीही वजन काही पुरे होईना. तेव्हा सत्यभामा विचारात पडली की आता माझ्याकडे तर काहीही उरलेले नाही, मग मी यात काय ठेवू? तेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णांच्या आज्ञेने एक तुळशी पात्र आणले आणि ते तुळशीपत्र तराजूमध्ये ठेवले. आणि आश्चर्य काय, त्या तुळशीपत्राबरोबरच भक्तवत्सल्य कृष्णांचेही वजन झाले आणि तेवढे तुळशीपत्रच नारदांनी घेतले. हा चमत्कार बघून सत्यभामाही थोडी अचंबित झाली आणि भगवंताची स्तुती करून नारद स्वर्गलोकी निघून गेले. नारद मुनी निघून गेल्यानंतर सत्यभामा मात्र अगदी प्रफुल्लित झाले. अशी सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणाली, मी धन्य आहे. माझे जन्म सफल झाले आणि माझे जन्मदाता आईवडीलही धन्य आहेत, ज्यांनी मला त्रैलोक्यात देवती देव अशी उत्पत्ती केली. कारण तुम्हाला तुमच्या 16,000 स्त्रियांमध्ये मी कशी प्रिय आहे, म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविधी नारदास दान दिला. आणि ज्या कल्पवृक्षाची महती या पृथ्वी तलावरील लोक जाणतही नाही, असे पारिजातिकाचे कल्पवृक्ष आज माझ्या अंगणात आहेत.
त्रैलोक्य त्या पतिदेवाची मी अतिप्रिय आहे, म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी माझी इच्छा आहे, असे सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणत असते. जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्ताराने सांगा, म्हणजे मी ऐकून पुन्हा हित करेन आणि योगायोगाने कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही. असे प्रियेचे वाक्य ऐकून श्रीकृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाच्या झाडाखाली घेऊन गेले व सेवक लोकांना दूर केले. प्रियेच्या अतिप्रीतीने संतुष्ट होऊन श्रीकृष्ण हसत सत्यभामेस हाक मारून म्हणाले, हे प्रिये, 16,000 स्त्रियांमध्ये तूच एक मला पानाप्रमाणे प्रिय आहेस. तुझ्याकरिता इंद्राशी व सर्व देवांशी मी लढलो. तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक. सूत म्हणतात, श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरिता गरुडावरती बसून जेव्हा इंद्रलोकात गेले तेव्हा इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितले आणि इंद्रदेव त्यांना नाही म्हणाले. तेव्हा गरुड रागावून त्याकरिता युद्ध करू लागले. गरुडाने गोलोकी गायीबरोबरही युद्ध केले. त्यावेळी त्याच्या चोचीतून तुटून गायीचे कान व शेपूट व रक्त भूमीवर पडले. त्या तिन्ही पासून 3 वस्तू निर्माण झाल्या. कानापासून तमाकू, शेपटापासून गोमी आणि रक्तापासून मेंदी झाली. मोक्ष इच्छिणाऱ्यांनो, या तिन्ही वस्तू दूर कराव्यात, सेवन करू नयेत. गायींनी रागाने गरुडास शिंगांनी प्रहार केला. तेव्हा गरुडाची 3 पिसे पृथ्वीवर पडली. एका पिसापासून नीळकंठ, भारद्वाज, दुसऱ्या पिसापासून मोर व तिसऱ्या पिसापासून चक्रवाक उत्पन्न झाले. या तिन्ही दर्शनाने शुभफळ मिळते, याकरिता ही गोष्ट मी तुला सांगत आहे. गरुडाच्या दर्शनाने जे फळ ते यांच्या दर्शनाने मनुष्यास मिळते व वैकुंठ प्राप्त होतो. हे प्रिये, जे देता येत नाही, करिता येत नाही किंवा सांगता येत नाही, ते सर्व तुझ्याकरता मी करतो, तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही? यावरती सत्यभामा म्हणाली की मी पूर्वी दान, व्रत किंवा काय तप केलेले होते की ज्यांच्या योगायोगाने मी मनुष्य असून सुद्धा मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ झाले आणि तुमची पत्नी होऊन आले. तुमच्याबरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जाते, म्हणून विचारते की पूर्वी मी काय पुण्य केले आहे. पूर्वीजन्मी मी कोण होते, कोणाची कन्या होते, हे मला कळेल का? त्यावरती कृष्ण म्हणाले, चित्त देऊ नये. पूर्वजन्मी तू काय व्रत केलेस आणि कसे केलेस आणि कुठल्या कार्यामुळे तुला हा जन्म मिळाला आहे. अत्रिगोत्री देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदांग पडलेला असून सूर्याचे व्रत करणारा आणि अग्नी व अतिथी यांचीही सेवा करणारा असा पुण्यवान ब्राह्मण होता. तो नित्य सूर्याची आराधना करणारा, प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला वृद्धपणी गुणवती नावाची एक मुलगी झाली. त्याला पुत्र नसल्यामुळे आपले चंद्र नामक शिष्यालाच त्याने आपला मुलगा मानलेलं होतं आणि तो शिष्यही त्याला बापाप्रमाणे मानत असत. हे दोघेही एके दिवशी दर्भसमिधा आणण्याकरता अरण्यात गेलेले होते आणि हिमालयाच्या पायथ्याशी वनात इकडे तिकडे फिरत होते. इतक्यात त्यांनी एक भयंकर राक्षस बघितला आणि घाबरून ते असमर्थ पळण्यास झाले. त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांनाही ठार मारले. त्या क्षेत्राच्या पुण्याने व त्यांच्या धर्मशीलपणाने त्यांना माझ्या पार्षदांनी वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करून जे पुण्य कमवले होते त्यांना प्रसन्न झाले. शंकर, विष्णू, गणपती यांचे उपासक. जसे मेघांचे पाणी अखेर समुद्रास मिळते, त्याप्रमाणे ते दोघेही मलाच येऊन मिळाले. मी एकच असून नावांनी व कृतींचे 5 प्रकार झालेलो आहे. असे त्यानंतर गुणवतीला या दोघांना राक्षसाने मारल्याचे कळले आणि ती अतिशोक करू लागली. गुणवती ही पूर्णपणे दुःखात बुडाली होती. मला घरात बसणारी, आता अन्न वस्त्र देऊन प्रेमाने माझे पालन करणारे कोणीही उरले नाही, असे ती बोलू लागली. माझे भाग्य, सुख, अशा जीवित सर्व गोष्टी नष्ट झाल्या,
तरी मी आता कोणाला शरण जाऊ जो माझे दुःख निवारण करेल. मी कोठे जाऊ, कोठे उभी राहू व काय करू? मी गरिबाने कसे जगावे असे ती म्हणू लागली. यावरती श्रीकृष्ण म्हणाले, याप्रमाणे तिने दुःखीत झालेल्या हरणीप्रमाणे पुष्कळ शोक केला आणि वाऱ्याने पडावी तशी ती भूमीवरती मूर्छा येऊन पडली. पुष्कळ वेगाने पुन्हा उठून तिने फार शोक केला. याप्रमाणे ती शोकसागरात बुडून गेली. तिने घरातील सर्व जिन्सा विकून यथाशक्ती त्या दोघांचे पारलौकिक क्रियाकर्म केले. त्या नगरांतच ती जिवंत असून मेल्याप्रमाणे राहू लागली. इंद्रिये जिंकून खरे व शुद्ध आचरण ठेवून शांतपणाने विष्णूची भक्ती करू लागली. एकादशी व्रत व कार्तिक मास व्रत हे दोन्हीही व्रते मरणकालपर्यंत तिने केली. हे सत्यभामे, ही दोन व्रते मला फार प्रिय आहेत. भोग, मुक्ती, पुण्य, पुत्र व संपत्ती देणारी ही व्रते आहेत. कार्तिक मासी तुळशीरासी सूर्य असता जे प्रातः स्नान करिता व महापातकी असेल तरीही त्यांना मुक्ती मिळते. प्रातः स्नान, जागरण, दिवे लावणे व तुळशीची बाग राखणे ही कृत्ये कार्तिक मासी जे करितात ते विष्णुमूर्तीच समजावे. विष्णू देवालयात सडा सावरणे, स्वस्तिक घालणे आणि विष्णूची पूजा करणारे मनुष्य जीवनमुक्त होतात. याप्रमाणे 3 दिवस जरी कार्तिक महिन्यात हे व्रत केले तरीही ते देवांना सुद्धा वंद्य होतात. भर जगभरात करणारे ते किती पुण्यवान म्हणून सांगू तुला. याप्रमाणे ती गुणवती दस्वप्री उत्तम रीतीने व्रत करत होती. विष्णूचे पूजेपर्यंत तिचे भक्तियुक्त अंतःकरण नेहमी निमग्न झालेले होते. एकदा ती पीडित होऊन कृश झाली असताना हळूहळू गंगेच्या स्नानास गेली. गंगेच्या जलात शिरली तो थंडीमुळे कापू लागली. आकाशातून खाली येणारे विमान तिने पाहिले. ते विमान शंख, चक्र, गदा, पद्य धारण करणाऱ्या विष्णुरूपी दूतांचे होते व त्या विमानाचा ध्वज गरुडांकित होता. त्या विष्णुदूतांनी त्यांना विमानात चढविले आणि तीजवर वारीत अप्सरांनी सेवमान्य अशा तिला वैकुंठास नेले. कार्तिक व्रताच्या पुण्याने त्या विमानात अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे तेजस्वी दिसणारी ती गुणवती आणि नंतर जेव्हा ब्रह्मादी देवकांच्या प्रार्थनेमुळे मी पृथ्वीवर आलो तेव्हा माझे सर्व गणही माझ्याबरोबर आले. हे सारे यादव म्हणजे माझेच गण. देवशर्मा नामक जो तुझा पिता हा शस्त्राजित झाला, तो चंद्र नामक शिष्य क्रूर झाला. ती शुभकारक गुणवती तू आहेस. त्या कार्तिक व्रताच्या पुण्याने तू मला आवडती झालीस. विष्णूचे देवळात तू पूर्वी तुळशीची बाग केलीस, त्या पुण्याने तुझ्या अंगणात कल्पवृक्ष आहे. कार्तिक मासी तू दीपदान दिलेस, त्या पुण्याने तुझ्या घरात मंगलदायक लक्ष्मी स्थिर राहिली आहे. तू आपण केलेले व्रताधिक सर्व पतिस्वरूपी विष्णूला अर्पण केलेस, म्हणून तू माझी स्त्री झालीस. तू पूर्वी मरणकालपर्यंत कार्तिक व्रत केलेस, त्या पुण्याने तुझा व माझा कधीही वियोग होणार नाही. याप्रमाणे कार्तिक मासी जे व्रत करतात ते माझे सान्निध्य येऊन मला तू जशी प्रिय आहेस तसे तेही मला संतोषजनक होतात. मनुष्य हे जरी यज्ञ, दान, तप, व्रत इत्यादी करीतात तथापि त्यांना कार्तिक व्रताच्या पुण्याचा 16 हिस्सा देखील फळ मिळत नाही. याप्रमाणे कृष्णाच्या मुखातून पूर्वजन्माची पुण्यकथा ऐकून आनंदित झालेली सत्यभामा त्रिभुवनाला आदिकारण अशा श्रेष्ठ श्रीकृष्णांना नमस्कार करते. सत्यभामेची ही छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.